आवाज इंडिया न्यूज चॅनल, शोध सत्याचा। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणाऱ्या कर्जत शहराच्या मुख्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। मात्र संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भीक मागो आंदोलन करण्यात आलंय। रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे कर्जत तालुका मनसे पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून रस्त्याच्या करिता पैशांची भीक मागत शासनाचं लक्ष वेधण्याकरिता अनोखं आंदोलन केलंय। तसंच जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि कर्जत तालुका मनसे पदाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचंही पाहायला मिळालंय। जर तात्काळ संबंधित यंत्रणेने दखल घेतली नाही तर मनसे पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। मनसेच्या भीक मागो आंदोलनात कर्जत तालुका मनसे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गेल्या अनेक दिवसांपासून गणपती उत्सव आपला यायच्या अगोदरपासून महाराष्ट्र मनसे सेना सतत या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देऊन याच्यावरती वेळोवेळी प्रशासनाला आम्ही कळवत होतो की रस्त्यांची अवस्था तालुक्यातील गाववाड्या असतील, आदिवासी वाड्या असतील, प्रमुख शहराचे रस्ते असतील, नेरळकळमचा रस्ता असेल, कशाळी साईडचा रस्ता असेल किंवा तालुक्यातले 4 पट्ट्यापासून तर अन्य रस्ते असतील, त्यांची अतिशय भीषण अवस्था झालेली आहे। अनेक अपघात देखील झालेले आहेत। परंतु प्रशासनाला जेव्हा आमचे पदाधिकारी सांगायचे त्यावेळेस ते बोलायचे फंड नाहीये, निधी नाहीये। परंतु रात्रीतनं आपण पाहायचो की बातमी गुपचूप यायची की कोणीतरी खड्डे बुजवतोय। मग अधिकारी म्हणायचे आम्ही तात्पुरते बुजवलेले आहेत, परत तोच खड्डा बुजवायला परत 4 दिवसांनी दुसऱ्याकडनं बातमी यायची। तर असं किती दिवस एकीकडे म्हणायचं आमच्याकडे पैसे नाहीयेत, एकीकडे हे गुपचूप खड्डे भरायचं, कॉन्ट्रॅक्ट काढायचं। तर अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या पैशाचा ज्या ठेकेदाराने रस्ते बनवलेले आहेत तालुक्यातील ते ठेकेदार मात्र गायब आहेत। मग त्यांच्या मागे कोण पुढारी असो नसो आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये। जनतेच्या पैशातला बनलेला रस्ता हा जनतेसाठी सुखकर असला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्र सेनेची आहे। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचा जो दुर्लक्ष झालेला आहे तालुक्यामधील रस्त्यांवर त्यांना जाग आणण्याकरता आम्ही भीक मागो आंदोलन आज महाराष्ट्र सेनेच्या वतीने केलेलं आहे। आमचे तालुका अध्यक्ष यशवंत भवारेजी असतील, सर्व सहकारी असतील, यांच्या माध्यमातून या आंदोलनाची आम्ही पुढे रूपरेषा केलेली आहे। आजचं आंदोलन हे प्रतिकात्मक असून जर आज जे अधिकारी आले आहेत त्यांनी सांगितलं की पाऊस थांबला की तात्काळ आम्ही पूर्ण तालुक्यातील रस्त्यांची अवस्था जी आहे ती सुधारू, आम्ही थोडा वाट पाहू। पण याच्यानंतर आम्ही काही दिवसापूर्वी म्हटलेलं होतं की ज्या ठेकेदाराने आणि जो अधिकारी ज्या रस्त्याला कारणीभूत आहे बनवायला त्याला त्या खड्ड्यामध्ये उभं करण्याचं काम जर आमचं आजच्या आंदोलनाचं फलित निघालं नाही तर भविष्यात आमचं आंदोलन अतिशय दाहक असेल, भव्य असेल, आक्रमक असेल